नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या यूट्यूब सेशनमध्ये आपण पाहत आहोत प्राईम पब्लिकेशनद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या कोतवाल भरती महसूल सेवक संपूर्ण मार्गदर्शक या संदर्भ ग्रंथाचा डिटेल रिव्ह्यू. चला तर पाहूया या पुस्तकाचे किंवा या संदर्भ ग्रंथाचे वैशिष्ट्य काय आहेत. या ठिकाणी पहा, या संदर्भ ग्रंथामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची विशेष माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला संपूर्ण सामान्य ज्ञान, अंकगणित व बौद्धिक चाचणी, मराठी व्याकरण व शब्दार्थ, संगणक व अवकाश तंत्रज्ञान, त्याचबरोबर ग्रामीण प्रशासनाच्या म्हणजेच पंचायत राजची विशेष माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं, विविध जिल्ह्यातील 2023 मध्ये झालेल्या कोतवाल भरतीचे पेपर सुद्धा देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर महसूल सेवक पदाबाबत विशेष माहिती देण्यात आलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, यामध्ये आपल्याला संभाव्य सराव प्रश्न सुद्धा देण्यात आलेले आहे, संभाव्य सराव प्रश्न संच. त्याचबरोबर ग्रामविकासाच्या विविध योजना सुद्धा यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. तसेच चालू घडामोडी सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत हा पुस्तक खरोखरच एक वन स्टॉप सोल्युशन आहे. यामध्ये आपला संपूर्ण सिलेबस कव्हर करण्यात तर आलेलाच आहे. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला 2023 मध्ये विविध जिल्ह्यांमध्ये कोतवाल भरतीचे जे पेपर्स झाले होते ते सुद्धा देण्यात आलेले आहे. तसेच संभाव्य सराव प्रश्नसंच सुद्धा देण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने या पुस्तकाची आपण वैशिष्ट्ये तर पाहिली आहेत. आता एक नजर टाकूया या पुस्तकाच्या अनुक्रमानिकावरती. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याकडे अनुक्रमानिका आहे. यामध्ये पहा, स्टार्टिंगला आपल्याला महसूल सेवक भरती परीक्षेचं अभ्यासक्रम व स्वरूप देण्यात आलेलं आहे. पुस्तकामध्ये स्टार्टिंगला सिलेबस देण्यात आलेला आहे पहा. त्याच्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट आपल्याला या ठिकाणी आहे महाराष्ट्रातील स्थानिक प्रशासन म्हणजेच पंचायत राज हा घटक देण्यात आलेला आहे. यामध्ये तुम्ही सर्व मुद्दे स्क्रीनवरती पाहू शकता, जसे की स्थानिक स्वराज्य संस्था याची पार्श्वभूमी आहे, पंचायत राज विषयक समित्या आहेत, 73वी घटनादुरुस्ती आहे, 74वी घटनादुरुस्ती आहे, ग्रामपंचायत आहे, ग्रामसेवक, सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, असे सर्व मुद्दे तुम्ही स्क्रीनवरती क्लिअरली पाहू शकता. त्याच्यानंतर पाहूया पुढचा कोणता घटक देण्यात आलेला आहे. पहा या ठिकाणी पुढे या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्राचा विशेष भूगोल देण्यात आलेला आहे. पहा, यामध्ये आपल्याला महाराष्ट्राबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, महाराष्ट्रातील नद्या, महाराष्ट्रातील उद्योगधंदे आणि संकीर्ण महाराष्ट्र, असं आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलासंबंधित सर्व डिटेल माहिती देण्यात आलेली आहे. महाराष्ट्राचा भूगोल या घटकांतर्गत देण्यात आलेले सर्व मुद्दे तुम्ही स्क्रीनवरती क्लिअरली पाहू शकता. जर हे मुद्दे आपण या ठिकाणी पाहत बसलो तर आपला व्हिडिओ भरपूर मोठा होईल. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील जिल्हे देण्यात आलेले आहे. पहा, आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक महाराष्ट्रातील जिल्हे. या अंतर्गत आपल्याला महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची इन डिटेल माहिती देण्यात आलेली आहे. पहा, इन डिटेल माहिती म्हणजे त्या जिल्ह्याची भौगोलिक माहिती, स्थान विस्तार, सीमा, हवामान, पर्जन्य, त्याचबरोबर तालुके, गावे, स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच एकूण लोकसंख्या, साक्षरता दर, संस्कृती, भाषा, त्यातील जिल्ह्यातील प्रमुख पिके, उद्योग, वाहतूक व दळणवळण, तसेच त्या ठिकाणातील ऐतिहासिक वास्तू काय आहेत, म्हणजेच पर्यटन आणि आकर्षणे काय आहेत त्या जिल्ह्याची, अशा पद्धतीने डिटेल माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील जिल्हे या घटकांतर्गत. त्याच्यानंतर पुढे पहा, पुढे आपल्याला भारताचा भूगोल देण्यात आलेला आहे. भारताचा भूगोल या घटकांतर्गत जे मुद्दे देण्यात आलेले आहेत ते सर्व मुद्दे तुम्ही स्क्रीनवरती क्लिअरली पाहू शकता. त्याच्यानंतर पुढे आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास देण्यात आलेला आहे. पहा, महाराष्ट्राचा इतिहास सुद्धा डिटेलमध्ये देण्यात आलेला आहे. सर्व मुद्दे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास देण्यात आलेला आहे. आधुनिक भारताचा इतिहास हा विषय सुद्धा आपल्याला इन डिटेलमध्ये देण्यात आलेला आहे. मित्रांनो, ज्या पद्धतीने जीकेशी रिलेटेड सर्व मुद्दे या ठिकाणी कव्हर करण्यात आलेले आहेत, त्यानुसार जर आपण अभ्यास केला तर आपला एकही मार्क जाणार नाही. त्याच्यानंतर पुढे पहा, या ठिकाणी समाजसुधारक हा घटक देण्यात आलेला आहे. समाजसुधारक हा विषय सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने इन डिटेल या ठिकाणी कव्हर करण्यात आलेला आहे. पहा, तुम्ही सर्व समाजसुधारक या ठिकाणी डिटेलमध्ये पाहू शकता. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे पहा, भारतीय संविधान. संविधान हा सुद्धा घटक एकदम खूप चांगल्या पद्धतीने कव्हर करण्यात आलेला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचा एकही मुद्दा किंवा एकही कन्सेप्ट राहणार नाही, अशा पद्धतीने या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पहा, संक्षिप्त सामान्य ज्ञान हा घटक देण्यात आलेला आहे. पहा,
त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा घटक आहे पहा संगणक ज्ञान. संगणक ज्ञान हा सुद्धा इन डिटेलमध्ये देण्यात आलेला आहे पहा. माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान असेल, संगणकाच्या पिढ्या असतील, संगणकाचे प्रकार आहेत पहा, संगणक इनपुट उपकरणे आहेत, आउटपुट उपकरणे आहेत, संगणक मेमोरी, त्याचबरोबर सर्वात जास्त प्रश्न विचारण्यात येणारा घटक, संगणकाशी संबंधित संक्षिप्त रूपे हे सुद्धा इन डिटेलमध्ये देण्यात आलेली आहेत. त्याच्यानंतर पुढचा विषय या ठिकाणी देण्यात आलेला आहे भारताचे अवकाश तंत्रज्ञान आणि अणु कार्यक्रम. या अंतर्गत देण्यात आलेले सर्व मुद्दे तुम्ही डिटेल स्क्रीनवरती पाहू शकता. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे सामान्य ज्ञान. हा खूप महत्त्वाचा विषय आहे पहा. या अंतर्गत आपल्याला भारताची राष्ट्रीय प्रतीके, प्रमुख पुरस्कार, भारतातील नोबेल विजेते, मॅन बुकर पुरस्कार विजेते, त्याचबरोबर भारतातील पहिली ठिकाणे, पहिल्या महिला, तसेच पहिल्या व्यक्ती, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, महाराष्ट्रातील नोबेल विजेते, भारतरत्न पुरस्कार, महाराष्ट्राची राष्ट्रीय प्रतीके, तसेच भारतातील महिला मुख्यमंत्री असतील, भारताचे पहिले मंत्रिमंडळ असेल, गुप्तहेर संघटना असेल, देश व त्यांचे राष्ट्रीय चिन्हे आहेत. अशा पद्धतीने सामान्य ज्ञान हा घटकसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कव्हर करण्यात आलेला आहे. या अंतर्गत देण्यात येणारे जे सर्व मुद्दे आहेत हे असे मुद्दे आहेत ज्याच्यावरती आपल्याला आवर्जून प्रश्न विचारले जातात. तुम्ही जर या संदर्भ ग्रंथाप्रमाणे अभ्यास केला तर मित्रांनो आपला एकही मार्क जाणार नाही, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा घटक पहा या ठिकाणी दिलेला आहे मराठी व्याकरण व शब्दार्थ. त्याच्यानंतर आहे मराठी शब्दार्थ, बुद्धिमापन चाचणी आणि सरतेशेवटी या ठिकाणी अंकगणित हा विषय देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर सुरू होता आपला सर्वात महत्त्वाचा घटक पहा महसूल सेवक संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित संभाव्य सराव प्रश्नसंच. पहा आपल्याला या ठिकाणी मराठी व्याकरण यावरती आधारित एकूण 10 सराव प्रश्नसंच देण्यात आलेले आहेत. तर महाराष्ट्राचा स्थानिक भूगोल यावरती आधारित 10 संभाव्य सराव प्रश्न देण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे पहा महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास या घटकावरती आधारित 10 संभाव्य सराव प्रश्नसंच देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर नागरिक शास्त्र आहे, बौद्धिक चाचणी आहे, अंकगणित आहे, या सर्व घटकांवरती आधारित 10 संभाव्य सराव प्रश्नसंच देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर पुढचा घटक आहे पहा चालू घडामोडी. चालू घडामोडी सुद्धा या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पहा सर्वात महत्त्वाचा घटक जे की या पुस्तकाचा प्लस पॉईंट आहे ते आहे 2023 मध्ये विविध जिल्ह्यात झालेल्या कोतवाल भरतीचे पेपर्स. तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 2023 मध्ये झालेले कोतवाल भरतीचे पेपर्स सुद्धा या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेले आहेत. म्हणजेच एकंदर हा संदर्भ ग्रंथ आपल्या कोतवाल भरतीच्या तयारीसाठी परफेक्ट बुक आहे. म्हणजेच आपल्याला एकाच पुस्तकामध्ये सर्व सिलेबस मिळणार आहे, प्लस PYQ मिळणार आहे, तर प्लस संभाव्य सराव प्रश्नसंच सुद्धा मिळणार आहे. आपल्याला वेगळा क्वेश्चन पेपर सेट किंवा PYQ सेट खरेदी करण्याची अजिबात आवश्यकता पडणार नाही. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की हे संदर्भ ग्रंथ आपल्याला कुठे मिळणार आहे. हा जो संदर्भ ग्रंथ आहे तो महाराष्ट्रातील सर्व प्रमुख बुक सेंटरवरती तर उपलब्ध आहेच. त्याचबरोबर ऑनलाईन आपल्याला हा ॲमेझॉनवरती सुद्धा अवेलेबल आहे. पहा ॲमेझॉनची जी लिंक आहे या पुस्तकाची ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबूया. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ कोतवाल भरतीची तयारी करणाऱ्या आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा. तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग टिल एंड.